तिथे राम मंदिर जे काही त्या भूमीमध्ये उभारलं जायला पाहिजे ते होऊ शकलं नाही. भारतभर रामाची मंदिरं, जगभरही रामाची मंदिरं, पण जिथे राम प्रगट झाले तिथे मात्र राम आणि वनवास हे समीकरण आहे. त्याच्यामुळे 14 वर्षाचा वनवास तो पूर्वीचा होताच, नंतर हा 550 वर्षाचा वनवास. पण या वर्षी तो वनवास संपलाय म्हणून ही रामनवमी वेगळी आहे. या वर्षी तो वनवास संपलाय कारण 550 वर्ष म्हणजे काय थोडा काळ गेलाय. गजनीचा मोहम्मद आणि अशा त्या कालखंडापासून ती उद्ध्वस्त झालेली सगळी रामजन्मभूमी. बाबरानं जे काही त्या ठिकाणी सगळं विचित्र करून ठेवलं, इतिहासच पुसला. परंतु सातत्यानं तेव्हापासून साधू संत मंडळी असतील, रामभक्त मंडळी असतील, की ते रामाचं मंदिर व्हावं ही रामजन्मभूमी आहे. सातत्यानं त्याचा विषय लावून धरला, त्या विषयाचं जागृती ठेवली आणि सतत तो ध्यास घेतल्यामुळे सर्वांच्या त्या श्रद्धेला फळ आलं म्हणा, केलेल्या प्रयत्नांना फळ आलं म्हणा. आणि अत्यंत उत्तम रीतीने आता राम मंदिराचं काम अयोध्येमध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं अयोध्येत मूळ ठिकाणी राम मंदिर सुरू झाल्यामुळे आता गावोगावी जे राम आहेत तिथे सुद्धा एक वेगळी प्रसन्नता आहे. आपल्या मूर्ती चांगल्याच आहे. मी दरवर्षी आलं की खूप मध्ये आधी आलं की दर्शन होतं आणि इतक्या सुंदर मूर्ती आहे रामाची, लक्ष्मणजीची, सीतामाईची, हनुमानजीची, फारच चांगल्या मूर्ती आहे. पण केदारभाऊ मला यावेळेला मूर्ती आणखीन प्रसन्न वाटली. त्याचं कारण मला असं वाटतं ते अयोध्येचा विठाला विठा आहे. अयोध्येमध्ये राज्य करणारे राजा दशरथ एक महान परंपरेतील राजा आहे आणि आपल्या कुळाची घराची परंपरा त्यांनी जतन केलेली आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण अज राजा, दिलीप राजा, भगीरथ राजा असे ज्या कुळामध्ये पूर्वी होऊन गेलेले आहेत त्या कुळामध्ये राजा दशरथाचा जन्म आहे. मला वाटतं एक जबाबदारी येते ना, घरामध्ये जर का मोठी माणसं अगोदर चांगलं काम करून गेली तर जबाबदारी येते. जसं भजनामध्ये सुद्धा एखाद्याने सुंदर चाल काढलेली एक अभंग म्हटला, त्याच्यानंतर अभंग म्हणणाऱ्यावर आणखी जबाबदारी येते की आता काहीतरी असं चांगलं म्हटलं पाहिजे. अनायाशी असते. सप्ताहामध्ये एखादी पंगत छान झाली, दुसऱ्या दिवसाच्या पंक्तीवाल्यावर जबाबदारी येते आता आपली छान झाली पाहिजे. अर्थात सगळ्या छान होतातच. आपल्या सुरेगावला तर अन्नदानाची केवढी परंपरा आहे. मला वाटतं इथे वर्षभर अन्नदान कधी खंडच होत नाही. श्रावण महिना आला की अन्नदान, दिवाळीचा सप्ताह आला की अन्नदान, आषाढातला गंगागिरी महाराजांचा सप्ताह आला की अन्नदान, रामनवमी आली की अन्नदान, महिलांचा सप्ताह आला की अन्नदान. म्हणजे किती उत्सव तुमच्याकडे आहेत आणि व्यक्तिगत कार्यक्रम चालू आहेत ते वेगळेच आहे. मला वाटतं सुरेगावात अन्नदानाला काही कमी पडण्याचं कारणच नाही. इथे सप्ताह यावर्षी मला वाटतं 7 ते 9 केलं ना आपण आणि रोज पंक्ती झाल्या आहेत. आणि म्हणून अत्यंत मला वाटतं या भूमीला साधू संत महात्म्यांचे आशीर्वाद आहे. इथे कमी पडणं शक्य नाही. विठा सिद्धसरी पुण्यात आमच्या आड गेल्यासारखं झालं नाही का? बस विठाला मंडळी होऊन गेली, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे लागता धन्य माता पिता दयाच्या. आपल्या वाडवडील मंडळींनी या चांगल्या प्रथा, परंपरा, सेवा, पंढरीची वारी काय, सप्ताह काय, अन्नदान काय, ही सगळी परंपरा आपल्याकडे घालून दिलेली आहे. आणि हीच परंपरा पुढे, म्हणून राजघराणा असो की साधा घराणा असो शेतकऱ्याचा, पण परंपरा जो जतन करील, आपले विचार संस्कार जो जतन करील या जगामध्ये, त्याला समाधान आहे, त्याचीच वाटचाल सुखाची आहे. तेव्हा राजा दशरथाची वाटचाल ही अत्यंत सुखमय होती, आनंदमय होती. कारण आपल्या घरातील परंपरा तो जतन करत होता. सेवेची परंपरा, समाजाला सुखदुःख त्यांची सांभाळून मग राज्य करण्याची परंपरा. पण एक दुःख त्या परिवारामध्ये होतं
राजा दशरथाचा, आणि ते म्हणजे राजा दशरथाला मुलबाळ नव्हतं. पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वं दुःखाय कल्पते. मुलबाळ नाही म्हणून सर्व दुःखरूप त्याला वाटत. आणि मग साधू संत ऋषी मुनी यांच्याकडे विचारणा केली, महाराज जरी माझ्या प्रारब्धाची काही अडचण असेल पण काही उपाय असेलच ना त्याच्यावरती, जेणेकरून परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील आणि आमच्या घराण्याची परंपरा ही सेवा पुढे चालू राहील, काय केलं पाहिजे? त्यावेळेला वशिष्ठादी सर्व ऋषी मंडळींनी राजा दशरथाला मार्गदर्शन केलं की राजा तू पुत्र कामेष्टी यज्ञ करायला हवा. त्रेतायुग हे यज्ञाचंच युग आहे. त्रेतायाम यजतो मख आहे असं शास्त्रकारांनी म्हटलं. मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करावी. मग अशा पद्धतीनं यज्ञ करण्याचा सल्ला दिला. आता कर्मकांड आणि जी सेवा असते ही यथोचित जर केली तर त्याचं फल मिळतं. कोणती छोटी मोठी का पूजा असेल, अगदी घरातली वास्तुशांतीची पूजा असो किंवा लग्न कार्यामध्ये होणारी सप्तपदी होम हवन असो, त्या पूजे अर्चेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते यथोचित झालं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर त्याचे दोष लागतात असं शास्त्रामध्ये वारंवार त्याची सूचना केली आणि तसे अनुभव अनेक ठिकाणी. म्हणून एकतर कर्मकांडाच्या नादीच लागू नये, पण निदान जे काही विहित कर्म म्हणून करावं लागतं. तसंही आपला समाज कर्मकांडात फार गुंतलेला नाही, पण ज्या ज्या वेळी जे उचित पूजा अर्चा कराव्या लागतात त्या तर केल्याच पाहिजे. आता दशक्रिया करायचा म्हणजे ती एक कर्माचाच प्रकार येतो. त्याला उत्तर क्रिया असं म्हणतात ना. या सगळ्या दशक्रिया, 13वा असेल, श्राद्ध असेल, या सगळ्या मृत्यूच्या नंतरच्या या उत्तर क्रिया मानलेल्या आहेत. या कर्माचाच एक भाग आहे, परंतु तेही यथोचितच करावं लागतं. त्याच्यातही चूक चालत नाही, नाहीतर पितरांचा दोष लागतो. तसं यज्ञ करायचा आहे तो यज्ञ निर्दोष झाला पाहिजे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे यज्ञासाठी काही गोष्टी महत्वाच्या. यज्ञासाठी यजमान पवित्र पाहिजे. ज्याला पूजेला बसायचे तो यजमान हा पवित्र पाहिजे. ज्यांना मंत्रोच्चार म्हणून तो यज्ञ पार पाडून घ्यायचा आहे असे जे ब्राह्मण ऋत्विज मंडळी, ती अत्यंत अधिकार संपन्न पाहिजे. ज्या भूमीमध्ये यज्ञ करायचा आहे ती भूमी शुद्ध पाहिजे आणि ज्या द्रव्यानं यज्ञ करायचा आहे ते द्रव्य शुद्ध पाहिजे. विठाला तो यज्ञ सफल होत नाही. यजमान हा अत्यंत पवित्र आणि जाणता पाहिजे. जे काही त्याला ब्राह्मण सांगतील त्याला यथोचित तसं करता आलं पाहिजे. मागे मंत्र म्हणा म्हटलं की म्हणता आले पाहिजे. नाही तर कधी कधी आपल्याला मागे ते मम, आत्मन, श्रुती स्मृती, पुराणोक्त एवढंही म्हणता येत नाही. ब्राह्मण एक म्हणतो ना आपला माणूस वेगळंच म्हणतो. कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये ती सवय नसते. ब्राह्मण एक सांगतो ना आपण वेगळं करतो. गुरुवारी महाराजांनी एकदा कीर्तनात सांगितलं, म्हणाले एका घरी सत्यनारायण झाला, पण पूजेला बसलेली जे ग्रस्त होते ते जरा साधे भोळे होते बिचारे. त्याला काय एक तर तो गडबडूनच गेला. आधी पूजेला कधीच बसलेला नाही, बसवला सत्यनारायणाच्या गडबडून झाली. अशी तशी पूजा पार पडली. ब्राह्मणाने सांगून 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 कसं तरी चूक बरोबर करता करता पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं हे नारळ वगैरे घ्या, फळं घ्या आणि हे आता तुमच्या पत्नीच्या ओटीमध्ये टाका. घेतलं, त्या बाई माणसाच्या पदरामध्ये ते दिलं आणि दिल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं आता आरती वगैरे झाली, आता उठा आणि पाया पडा. तो उठला आणि बायकोच्या पाया महाराज फार गोष्टीने सांगायचे. महाराज म्हणायचे अरे बाबा बायकोच्या पाया पडायला सांगितलेलं नव्हतं, सत्यनारायणाच्या पाया पडायला सांगितलं होतं. जी पूजा केली जो सत्यनारायण केला, पण यानं गडबड काय केली, त्या नारळ बायकोच्या पदरात त्याला लावल्यामुळे त्याला वाटलं पायाही बायकोच्याच पडायचं. विठाला विठा म्हणून कर्मकांड अवघड आहे एवढं सांगायचंय. त्याच्यामध्ये बारीक सारीक क्रियाकर्म असतात आणि कलियुगामध्ये तर हे यज्ञ यागादी कर्म करणं फारच कठीण. म्हणून माऊलींनी म्हटलं योगयाग वायाची पाणी. कलियुगामध्ये भजन हीच तपश्चर्या. देवने नारायण
दशरथानं ही काळजी घ्यायला सुरुवात केली की यज्ञ करायचाच आहे, मग करायचंच कोणतं काम तर ते मन लावून करावं, ते अभ्यास करून करावं, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही, ते यशस्वी होईल, ते फलदायी होईल. पण विभांडक ऋषीकडे जायचं कोणी आणि मुलगा मागायचा कोणी? कारण विभांडक ऋषी आता नावातच सगळं आलं, बाकीचं काय सांगायचं. मला असं वाटतं ऋषी मंडळीमध्ये काही ऋषी अत्यंत क्रोधिष्ठ ऋषी असे होते. विभांडक हे सुद्धा अत्यंत रागीट क्रोधिष्ठ असे ऋषी, आणि जायचं कोणी त्यांच्याकडे? शेवटी मला काही युक्ती केली पाहिजे, आणि मग वर्णन असं केलेलं आहे की स्वर्गातील अप्सरांची मदत घेतली, त्यांना तिथे पाठवलं. तो मुलगा कधीही त्या आश्रमातून बाहेर पडलेला नव्हता, त्याला बाहेरचं जगच माहिती नव्हतं. आणि त्या मुलानं जेव्हा या अप्सरांना पाहिलं, तो पहिल्यांदा तर घाबरला, कोण आलेत हे लोक, हे नवीन आहे, वेगळे आहेत सगळे. नंतर संध्याकाळी आपले वडील आले आणि विभांडक ऋषीला, त्या शृंग ऋषीला सांगितलं मुलानं, बाबा तुम्ही गेल्यावरती काही वेगवेगळे लोक इथे आले होते, पण मी फार घाबरलो त्यांना, कोण होते मला माहिती नाही, पण बहुधा देवलोकीचे कुणी असावे. वडिलांनी सांगितले, बा आपल्या आश्रमात आल्यानंतर कुणी येऊ, तो मनुष्य लोकातला असो की देवलोकातला, अतिथीचं पूजन करणं ही आपली संस्कृती आहे. पण आल्यानंतर त्यांना पाणी देणं, त्यांना फलाहार देणं, त्यांची सेवा करणं, आदर स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीनं घाबरून बाजूला बसायचं नाही, आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला हवं. वडिलांनी सांगून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या अप्सरा आश्रमात कोणी नाही असं पाहून बरोबर त्या अप्सरा त्यावेळी आल्या आणि या शृंग ऋषीनं पाहिलं, आणि शृंग ऋषीनं पाहिल्यानंतर त्यांचं स्वागत केलं, त्यांना आश्रमामध्ये बसण्यासाठी स्थान दिलं, फलाहार दिला, आणि मग संवाद सुरू झाला. त्या अप्सरांनी या शृंग ऋषीला विचारलं, काय रे, या जंगलामध्ये तू राहतोय, पण तू कधी नगरामध्ये आलाय का, एखाद्या शहरामध्ये बाहेर जगात तू आलाय का? म्हणे नाही, मला अजून बाहेरचं जग माहिती नाही, चल आमच्या बरोबर, आम्ही तुला हे जग दाखवून आणतो. महाराज फार गमतीनं सांगायची, युक्ती प्रयुक्ती करून त्या शृंग ऋषीला या अप्सरांनी बरोबर अयोध्येमध्ये घेऊन आले. राजा दशरथाने दिलेलं काम. मला वाटतं एखादं महत्वाचं काम करायचं असेल तर माणसांचं अपहरण करण्याची पद्धती सुद्धा बरीच जुनी आहे. अहो, सीटच पळून आणलं ना एक प्रकारे, सीट पळून नेतात, तसं सीट पळूनच आणलं राजा दशरथानं. आता काय करावं, विभांडक ऋषी ऐकत नव्हते, आणि म्हणून शृंग ऋषीला आणलं. आपल्या प्रधानाची कन्या होती, तिच्याबरोबर त्याचा विवाह तातडीनं लावून दिला. वशिष्ठांच्या सूचनेनुसार हे सगळं केले, आणि तो विवाह लावून दिल्यानंतर त्यांना दोघांना आता नवदाम्पत्य आहे आणि त्यांच्या हातून यज्ञ करून घ्यायचा आहे. पण विभांडक ऋषींना जेव्हा कळलं की माझा मुलगा या आश्रमातून गेलेला आहे, दशरथानं त्याला अयोध्येत नेलंय, कुणकुण लागलेली विभांडक जे आले म्हणतात, राजा दशरथ सुद्धा घाबरून गेला. काय करायचंय? वशिष्ठ मुनींनी सांगितलं, घाबरून जे काही केलं आपण चांगल्या हेतून केलंय, वाईट नाहीये काही, तुम्ही पुढे जाऊ नका. त्यांचा मुलगा झालेली नवीन सून यांना पुढे पाठवा. म्हणजे हा सुद्धा एक गमतीचाच प्रकार आहे. रागावले तरी तुमच्यावरच तुम्ही रागवा, असं म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई पुढे पाठवली. पण वर्णन असं केलंय अभंगामध्ये, पुत्र संशांत देखता नयनी. ज्यावेळेला मुलाचं आणि सुनेचं मुख पाहिलं आणि देखताची मनी शांत झाला, नामदेवराय वर्णन करतात की हे सगळं पाहिल्यानंतर राजा दशरथ आणि हे सगळे सामोरे आले. विभांडक ऋषी शांत झाले, विभांडक ऋषींचाही सन्मान केला आणि यज्ञाच्या पूजेला मग खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. यज्ञपूजा सुरू झाली. आता पूर्वीच्या काळी यज्ञ कसे असायचे तर जुनी मंडळी सांगायची की हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्या यज्ञामध्ये चालली. राजे रजवाडे ज्या वेळेला यज्ञ करायचे, अर्थात या बोलण्यातली अतिशयोक्ती जरी थोडी दूर केली तरी पुष्कळ तूप त्या यज्ञामध्ये वापरलं जायचं. अलीकडे घरामध्ये सुद्धा हवन करण्याची पद्धती काही ठिकाणी रूढ झाली आणि ती
वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा तितकीच बरोबर आहे. ज्या वेळेला आजही घरामध्ये थोडंफार हवन केलं जातं, काही वेगवेगळ्या वनस्पती, त्याच्यावरती गावरान तूप 2 चमचे का घालीना, पण ते जर केलं तर त्या घरातील वातावरण एकतर शुद्ध होतं. पहिली गोष्ट, त्या ठिकाणचे जे बारीक जीव जंतू बॅक्टेरिया ते नष्ट होतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या हवन प्रक्रियेमुळे त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढते, असं विज्ञानानं आज सिद्ध केलंय. विढाल पद्धतीनं करतात आणि ते चुकीचं नाही आहे, त्याच्या मागे शास्त्र आहे. आपल्याच्यानं जे होईल ते करावं, पण या सगळ्या गोष्टी शास्त्रीय आहेत हे आपण ध्यानात घ्यावं. कशालाही आपण उठायचं खोटं म्हणायचं तर नाहीये. आज विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या संस्कृतीतल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडे पूर्वीपासूनच हातपाय धुवून घरात येण्याची प्रथा होती. मध्ये मध्ये ते पण झालं, पण कोरोनाने परत सांगितलं की जे मागचं होतं तेच करा. नाहीतर मध्ये मध्ये कुठं घालून थेट माणसं घरात यायची, मग सगळं घरभर फिरून मग हातपाय धुवायला जायचे. पण सांगितलं नाही, ही पद्धत नाही, जी पहिली होती तीच. जी आपली मूळ संस्कृती आहे ती अजिबातही चुकीची नाही आहे. दारात जो सडा टाकला जायचा ना, त्या सडा संमार्जनामुळे, त्या सारवणामुळे कितीतरी रोगजंतू आपोआपच नष्ट होतो. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे केवढं मोठं शास्त्र होतं ते आपण समजून घ्यायला हवं. विठा आणि यज्ञ अशा पद्धतीने यथा सांगतेला काही उणीव पडू दिली नाही. श्रद्धा होती, भाव होता, भक्ती होती, सामुग्रीही होती, मंत्र म्हणणारे ब्राह्मण ऋत्विजेही श्रेष्ठ होते. सगळंच काही यथासांग होतं. शेवटी यज्ञ नारायण प्रसन्न झाला आणि स्वतः त्या यज्ञकुंडातून यज्ञ भगवान हातामध्ये पायस पात्र घेऊन प्रगट झालेले आहे. पायस पात्र याचा अर्थ प्रसादाचं पात्र. पायस म्हणजे प्रसाद, सरळ त्याचा अर्थ असा. यज्ञ नारायणानं ते प्रसादाचं ताट आणलं आणि यज्ञ नारायणानं वशिष्ठ मुनींना ते सोपवलं. अर्थात वशिष्ठ मुनी हे अयोध्येचे आणि विशेष करून राजा दशरथाच्या राजघराण्याचे कुलगुरू आहेत. त्यांनी त्या प्रसादाचे 3 भाग बरोबर केले, कारण 3 प्रमुख राण्या होत्या. माता कौसल्या, माता सुमित्रा, माता कैकेयी, या तिघींनाही तो प्रसाद द्यायचा. या उद्देशानं त्या प्रसादाचे 3 भाग केले. वशिष्ठ मुनींनीच पहिला भाग, थोरली आहे या नात्यानं तो भाग दिला कौसल्य. नंतर कौसल्यपेक्षा जी धाकटी आहे दशरथाची पत्नी सुमित्रा, तिला दुसरा भाग दिला. आणि तिसरा भाग द्यायचा होता तो कैकेयी मातेला, पण कैकेयीला राग आला, अपमान वाटला आणि कैकेयी त्या ठिकाणी बोलते आहे, अगोदर त्यांना प्रसाद तुम्ही दिला आणि मला शेवटी का? आता मला सांगा, पंगत बसल्यावर कोणाला तरी शेवटी मिळणारच आहे ना. सगळ्याच्या ताटावर एकाच टायमाला कसं काय टाकता येईल? इकडून जर सुरू केलं पंगत तर तिकडचा शेवटी येईल आणि तिकडून सुरू केलं तर इकडचा शेवटी येईल. आणि हे आपण आपल्यासारखी शुद्ध मंडळी आजही हे सगळं पाळतातच नाही. की मागे पुढे झाल्याशिवाय तर व्यवस्था होणार. आता तुम्ही कीर्तनाला बसले म्हणजे कोणाला तरी कोणाच्या मागे मागे बसावं लागलं म्हणून तर हा समाज बसला ना. कसं काय बसते? व्यवस्था जगाची कशी चालेल? कुठेही जरी असलं तरी ही व्यवस्था आपल्याला सांभाळावीच लागते. आणि म्हणून भलत्या ठिकाणी मानपानाचा विषय आणि म्हणून त्या कैकेयीनं इतकं लावून धरलं, नाही जमणार नाही, मी हा प्रसाद खाणार नाही. आणि मला असं वाटतं शुभ कार्याच्या वेळेला, घरात काही लग्न कार्य असेल, घरात काही अध्यात्म देव कार्य असेल, अशा वेळेला वाद विवाद तंटा होणार नाही याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. अन्यथा काही विघ्न येतं आणि तेच विघ्न तिथं आलं. तो प्रसाद न घेतल्यामुळे महाराज वर्णन करतात पिंड मान्य करावी लागते. म्हणून कदाचित हे घडवूनच घ्यायचं होतंय की काय असंही आपल्याला वाटतं. बघा ना तुम्ही, काही वेळेला असं झालंय, पूर्वीच्या काळी रुसून एखादा मुलगा शहरात गेला, काहीतरी बापाशी किरकिर झाली, त्याला रुसून, तर रुसून गेलेले नंतर उद्योजक झालेले आहे. म्हणजे देवाला काही गोष्टी करून घ्यायच्या असतात म्हणूनही तो थोडंसं करतो. आपण जर चांगला विचार केला तर प्रत्येक गोष्टीतून चांगलंच होणार असतं, वाईट काहीच होत नाही.
तसं इथे काही थोडी रुसली, पण याच्यातूनही चांगलंच झालं. एक घार होती आकाशात, ती आली तिनं तो प्रसाद उचलला आणि उचलल्यानंतर ती घार आकाशातून अशी उडत चालली, उडता उडता ऋष्यमुख पर्वताच्या वर. आणि तिथे अंजनी माता तप करत होती. माता अंजनी म्हणजे हनुमानजींच्या मातोश्री. आणि हे तप कशासाठी होतं तर देवा महादेवाला त्या साकडं घालत होत्या, हे महादेवा तुझ्यासारखा दैदिप्यमान असा पुत्र मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. आठवीला मणी सदाशिव, अंतःकरणामध्ये सदाशिवाची सतत आराधना केली. आणि शेवटी भगवान शंकराने त्यांना आशीर्वाद दिला होता की हे माते तुझं जे म्हणणं आहे ते पूर्ण होईल. आणि मग पुढे म्हटलेलं आहे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमानजी कोण आहे तर ते भगवान शंकरच आहेत. शंकरांनीच घेतलेला हनुमानजींचा तो अवतार आहे, कारण त्या अंजनीला तसा शब्द दिला होता. पण त्या घारीच्या मुखातला तो जो पिंड आहे तो वायुदेवानं तिथे त्या घारीच्या मुखातून हिसकावून घेतला आणि तो बरोबर अंजनी मातेच्या पदरी नेऊन टाकला. म्हणून हनुमानजींना पवनसूत असं म्हटलं जातं. विठाला हनुमानजींचं अनेक ठिकाणी मोठं गोड वर्णन आलेलं आहे. तेव्हा तोच प्रसाद इकडे हनुमानजींच्या अवताराला कारणीभूत ठरला. इकडे मात्र दोन भाग प्रसादाचे हातात होते. एक होता कौशल्याच्या हातात, दुसरा होता सुमित्रेच्या हातात आणि तिसरा भाग कैकेयीचा तो घारीने नेला. पण एक ध्यानात घ्या, समाजामध्ये समजूतदारपणा ही एक मोठी देणगी समाजाला आहे. कुटुंबही चालतात ते समजूतदारपणानेच चालतात. सगळ्यांनी जर हेकेखोरपणा केला तर कुटुंब चालायचे नाही, गाव चालणार नाही, राष्ट्र चालणार नाही, जगही चालणार नाही. आता आपण सध्या पाहतो रशिया युक्रेनचं युद्ध, हा एकेखोरपणाचा परिणाम. नको व्हायला पण बराच विध्वंस झालाय. पण मला वाटतं अजून का होईना त्यांना समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे, कारण समजूतदारपणातच जगाचं हित आहे, माणसाचं हित आहे. म्हणून कौशल्येनं सुमित्रेनं समजूतदारपणा दाखवला आणि आपल्यातला अर्धा भाग प्रसादाचा काढून पुन्हा कैकेयीला दिला. जाऊ दे, जे झालं ते झालं, नेला पिंड घारीनं नेऊ दे, आमच्यातला तू प्रसाद आणखी घे. त्याला म्हणतात समजूतदार. कधी कधी कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याचा निर्णय चुकतो, एखादा त्याच्यामुळे तोटा होतो, पण म्हणून काय त्या माणसाला सगळ्यांनी बोलतच राहायचं का? तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं असं नाही करताय. त्याच्यातून सांगावं की ठीक आहे बाबा, जे झालं ते आपल्या सगळ्याचाच तोटा आहे, आपण सगळ्यांनी याच्यातून आता बाहेर पडलं पाहिजे. मला वाटतं हे खूप शिकण्यासारखं आहे. या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला हे सगळं का वारंवार, रामायणचं तेच आहे, महाभारत तेच आहे, पण त्याच्यातून अर्थ मात्र लागतील तेवढे, जसा प्रसंग असेल तसा अर्थ आपल्याला त्याच्यातून घेता येतो. विठाला चाललेला प्रसाद मिळाला, सुमित्रेलाही मिळाला. पण कैकेयीचं भाग्य असं चांगलं की एवढं सगळं होऊन सुद्धा तिला 2 प्रसाद आणखी मिळाला. कारण सुमित्रेतलाही थोडा, कौशल्यातलाही थोडा, आणि त्याच्यामुळे कैकेयीला 2 पुत्र झाले होते. आपल्याला माहिती आहे, भरत आणि शत्रुघ्न. सुमित्रेला एक झाला, त्याचं नाव आहे लक्ष्मण. आणि कौशल्याच्या पोटी जगाचा मायबाप, त्या जगाला जन्म घालणारा, जगाला चालवणारा जो महान परमात्मा आहे तो प्रभुराम म्हणून या त्रेतायुगामध्ये प्रगट झाला. आणि तो दिवस हा आजचा होता. आपण तो अभंग जन्माच्या वेळेला म्हणू. मी फक्त ही कथा सांगून पुढे जातो. आपल्याला जन्माचा अभंग म्हणून उघडायची आहे. तर सांगण्याचा मतितार्थ असा आहे की या चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील या नवमीला भगवान परमात्मा माध्यान्ह समयाला ज्यावेळेला प्रकट झाले आणि भगवंताच्या आगमनाचा जो आनंद सगळीकडे झाला, महाराज म्हणतात भगवंताची हीच तर विशेष लीला आहे. या जगामध्ये ज्या ज्या धर्माची हानी होते, दुष्ट प्रबळ होतात आणि सज्जन दुबळे दिसू लागतात, त्यावेळेला परमात्मा स्वतः येतो. कशासाठी येतो? धर्माचे